रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणा कारखान्याकडून महिला शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेतीचे धडे. VSI पुणे येथे प्रशिक्षणासाठी रवाना. वारणानगर येथील श्री दादासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने महिला शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आलाय. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट VSI पुणे येथे आयोजित आधुनिक ऊस शेती तंत्रज्ञानावरील ज्ञानलक्ष्मी या 4 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील 20 महिला शेतकरी रवाना झाल्या. या प्रशिक्षणामध्ये आधुनिक ऊस लागवड, पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, रोग व कीड नियंत्रण, उत्पादन वाढ आणि ऊस शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती महिला शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या प्रशिक्षणाचा प्रवास, निवास, भोजन आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च वारणा साखर कारखाना प्रशासन उचलणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे होत असून कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान अधिक प्रभावी करण्यासाठी आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. उत्पादनापासून ते प्रक्रिया आणि बाजारपेठेपर्यंत महिलांची भूमिका अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी वारणा साखर कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ. विनयराव कोरे, कार्यकारी संचालक शहाजी भगत तसेच संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील, ऊस विकास अधिकारी सुभाष करडे, विक्रांत पाटील, गट अधिकारी अनिकेत केकरे, विशाल कारंडे, शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या महिला शेतकरी उपस्थित होत्या. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. पुणे येथे VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची संस्था आहे. त्यासाठी आपण प्रशिक्षणासाठी साधारणतः 20 महिलांचं कारखान्यामार्फत नियोजन केलेलं आहे. त्यासाठी होणारा सगळा खर्च, राहणे किंवा तिथली प्रवेश फी असेल किंवा इतर सगळा व्यवस्था हे कारखान्यामार्फत केलेलं आहे. योगायोगानं आज विषय असा झाला आहे की चालू आत्ताच 2026 वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. आणि योगायोगानं आपल्या महिला आज पुण्याला प्रशिक्षणासाठी जातात. नंतर योगायोग फार मोठा आहे. तरी मी आपल्या कारखान्याच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. प्रवास चांगला हो, ज्ञान चांगलं मिळू आपल्याला आणि येऊन आपल्या ज्ञानाचं काही आसपासच्या आपल्या भगिनींना यांना आपल्याला उपयोग व्हावा एवढी सदिच्छा. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.